आणि एक हेतू असतो. आता उदाहरणार्थ आपण पाहायला गेलं, की पर्वतावर म्हणजे पर्वतावर धूर धूर आपल्याला दिसतो आहे. मग त्यामध्ये पर्वत हे जे आहे हे पक्ष झालं आणि अग्नी हे साध्य झालं. आपल्याला साध्य करायचं आहे आणि धूर हे हा हेतू झाला. आता म्हणजे धूर आणि अग्नी ह्याच्यामधला परस्पर जो संबंध आहे, त्याला जसं मी तुम्हाला सांगितलं, त्याला व्याप्ती असं म्हटलंय. आणि पर्वत आणि काय म्हणतात धूर ह्याच्यामधला जो परस्पर संबंध आहे, त्याला पक्षधर्मता असं म्हटलेलं आहे. हे 2 शब्द खूप ह्याच्यामध्ये न्यायदर्शनामध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर अनुमानाचे त्यांनी मुख्यत्वे करून 2 प्रकार सांगितलेत. एक स्वार्थ अनुमान आणि दुसरं परार्थ परार्थ अनुमान. आपल्या दृष्टीने परार्थ अनुमान महत्वाचं आहे. पण स्वार्थ अनुमान याची परिभाषा किंवा व्याख्या जी सांगितली म्हणजे थोडक्यात काय स्वार्थ अनुमान म्हणजे स्व अर्थ म्हणजे स्वतः आपण त्या अनुमानाचा अर्थ काढतो. म्हणजे इथं धूर आहे म्हणजे अग्नी असणार. हा स्व अर्थ म्हणजे स्वतः व्यक्तिगत काढलेला जो अर्थ आहे तो मनाच्या माध्यमातून मनामध्ये घडणारी जी अनुमानाची प्रक्रिया आहे किंवा व्यक्तिगत जे अर्थ आपण काढतो त्याला स्वार्थ अनुमान असं किंवा तर्क आपण काढतो त्याला स्वार्थ अनुमान असं म्हटलंय. दुसरं जे आहे ते म्हणजे परार्थ अनुमान. परार्थ म्हणजे म्हणजे दुसऱ्या व्यक्तींनी अर्थ काढून त्याचा केलेला अनुमान त्याला परार्थ अनुमान असं म्हटलंय. हे सर्वसाधारणपणे न्यायालयामध्ये चालतं. आता प्रत्यक्षामध्ये न्यायालयामध्ये वकील असतात किंवा इतर न्यायाधीश किंवा इतर वकील असतात. त्या व्यक्तींनी ती प्रत्यक्ष जी घटना आहे किंवा जी गोष्ट घडलेली आहे ती त्यांनी प्रत्यक्ष डोळ्याने किंवा कुठल्याच इंद्रियाच्या माध्यमातून त्याची त्यांनी म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान काही घेतलेलं नसतं. पण दुसऱ्यांनी जे सांगितलेलं असतं त्याचा अर्थ लावून ते त्याच्यानुसार ते अनुमान करतात आणि त्याच्यानुसार ते जे साध्य आहे म्हणजे साध्य जे आपल्याला करायचं आहे ते साध्य करून घेण्याचं ते आपल्या परीने युक्तिवादाने किंवा काल्पनिक तर्काने काल्पनिक युक्तीने ते साध्य करायचा प्रयत्न करत असतात. आता ह्या परार्थ अनुमानामध्ये एक 5 पायऱ्या सांगितल्यात. त्या पायऱ्या पुस्तकामध्ये पण आहेत. त्या मुख्यत्वे करून 5 पायऱ्या आहेत. त्यामध्ये पहिलं जे आहे ते प्रतिज्ञा ही पहिली पायरी आहे. आता प्रतिज्ञा म्हणजे काय थोडक्यात काय की आपल्याला जे काही साध्य करायचं आहे ती म्हणजे प्रतिज्ञा. तर आता आपल्याला काय साध्य करायचं आहे की पर्वतावर अग्नी आहे. हे ही पहिली पायरी झाली आणि हेच साध्य आहे. आता दुसऱ्याला त्यांनी काय म्हटलंय की हेतू म्हटलंय. म्हणजे हेतू म्हणजे काय की जिथं धूर असतो तिथं अग्नी असते. हा हेतू ही दुसरी पायरी झाली. जिथं धूर आहे तिथं अग्नी असते ही दुसरी पायरी झाली. आणि तिसरं जे आहे ते उदा म्हटलंय. म्हणजे थोडक्यात काय जिथे धूर तिथे अग्नी हाच परस्पर संबंध त्याच्या दोन्हीमध्ये आहे असं ते तिसऱ्या पायरीमध्ये सांगतात. आणि पुन्हा उपनय असा एक शब्द वापरलाय त्यांनी. ही 4थी पायरी सांगितली त्यांनी. आणि 5व्या पायरीमध्ये काय सांगतात की आता ह्या सर्व गोष्टीवरून आपण अशा निष्कर्षापर्यंत येऊन पोहोचतो की पर्वतावर अग्नी आहे. हाच शेवटचा निष्कर्ष ही 5वी पायरी आहे. हे परार्थ अनुमानाच्या माध्यमातून हे निर्माण होतं. आता ह्याच्यामध्ये काय आहे की हे सर्व हे जे आहे म्हणजे हे परार्थ अनुमान जे आहे किंवा ज्याला आपण तर्क किंवा युक्तिवाद जे म्हणतो ते सर्व वाक्यावर अवलंबून आहे. आता वाक्य आपल्याला माहिती आहे वाक्य किंवा शब्द आपल्याला माहिती आहे. आता वाक्य म्हणजे काय शब्दांचा समूह आपण किंवा शब्दांचा समूह किंवा समुदाय किंवा पदांचा समुदाय म्हणजे आपण वाक्य म्हणतो. मग आता शब्दाला पण खूप काय म्हणतात त्याला शक्ती असते. एक समजण्याची शक्ती शब्दामध्ये असते आणि ही जी शक्ती आहे ती शक्ती ईश्वरामुळे किंवा ईश्वराच्या संकेतामुळे मिळते असं न्यायदर्शन म्हणतं. आणि ह्या शब्दाच्या माध्यमातून किंवा वाक्याच्या माध्यमातून आपल्याला जर योग्य अर्थ आपल्याला समजून घ्यायचा असेल तर त्यासाठी त्या वाक्याची किंवा शब्दाची योग्य मांडणी आणि रचना तशी करावी लागते. आणि त्यासाठी शब्दापासून आपल्याला वाक्य तयार करायचं असेल तर त्यामध्ये त्यांनी 4 अटी सांगितलेत. आता 4 अटी कोणत्या आहेत त्या आपण थोडक्यात पाहायचं आहे. पहिलं आहे ते आकांक्षा. आता आकांक्षा शब्द वापरलाय तो कशासाठी वापरलाय मलाही लक्षात येत नाही. पण आकांक्षा एक शब्द वापरलाय त्यांनी. त्यानंतर योग्यता, त्यानंतर सन्निधी आणि 4था आहे ते तात्पर्य. आता पहिला जो शब्द आहे तो आकांक्षा. आता आकांक्षामध्ये कसं आहे की प्रत्येक वाक्यामध्ये जे वाक्य जे असतं
त्यामध्ये कर्म असतं, कर्ता असतो, कर्म असतं आणि त्यानंतर क्रियापद असतं. पण काही काही ठिकाणी आपण फक्त क्रियापदाचाच वापर करतो. आता त्यावेळेला असं समजा म्हटलं, "घे" असं मी शब्द म्हटला, "घे." हे क्रियापद आहे. पण काय घे? म्हणजे काय म्हणजे कुठलं कर्म कुठलं आहे? म्हणजे काय घ्यायचंय? पुस्तक घ्यायचं आहे? काय आणखीन पाणी घ्यायचं आहे की काय? असं म्हणजे अर्धवट झालं. त्यातून काय होतंय की अर्थबोध होत नाही. त्याला आकांक्षा असं म्हटलेलं आहे. आता दुसरं जे आहे ना, ते आहे योग्यता. आता जे शब्द आहे ते योग्य शब्द वापरायला पाहिजे. त्या शब्दातून आपल्याला विरोधाभास व्हायला नको पाहिजे. म्हणजे आता समजा असं एखादं वाक्य मी म्हटलं, की अ, म्हणजे काय म्हणतात त्याला अ, रॉकेलनी अग्नी विझव असं म्हटलं. आता रॉकेलनी अग्नी विझव शक्य आहे का? रॉकेलने अग्नी पेटतो. मग रॉकेलने अग्नी विझव म्हटल्यानंतर हे रॉकेल आणि अग्नी हे थोडंसं विरोधाभास झाला ना. त्यामुळे योग्य शब्द वापरला गेला पाहिजे. त्याचप्रमाणे आपण म्हणतो, की अ, पाण्याने अग्नी पेटव असं म्हटलं, तर इथं पण विरोधाभास आहे. म्हणजे योग्य शब्दाचा वापर आपण तिथं केला पाहिजे. पूर्वी आपण असं म्हणायचो, की म्हणजे ह्या 2 शब्दामध्ये किंवा 2 वाक्यामध्ये थोडेसे मतभिन्नता किंवा किंवा विरोधाभास असेल, तर त्याला योग्य शब्द किंवा योग्य वाक्यांचा उपयोग करून आपण योग्य वाक्य आपण तयार करू शकतो शब्दाच्या माध्यमातून. तिसरं जे आहे त्याला त्यांनी सन्निधी असं म्हटलंय. आता सन्निधी म्हणजे काय? की आपण एखादं वाक्य किंवा एखादा म्हणजे छोटंसं वाक्य त्या त्या दोन्ही वाक्यामध्ये आपण म्हणजे एक थोडंसं अंतर ठेवतो. अंतर ठेवून बोलतो. त्याला सन्निधी असं म्हणले. आता पूर्वी आपण म्हणायचो बघा, "सांग लीला येणार का?" "सांग लीला येणार का?" मग आता आपल्याला म्हणायचं काय होतं, "सांगलीला येणार का?" म्हणजे ह्याच्यातून 2 वेगवेगळे अर्थ म्हणजे निर्माण होतात. म्हणजे थोडक्यात काय की 2 शब्दामधलं जे अंतर आहे ना, हे विशिष्ट अंतर पाहिजे. तर त्याचा अर्थ आपल्याला योग्य आपण त्याचा अर्थ घेऊ शकतो. आता शेवटचं जे आहे ते तात्पर्य. आता तात्पर्य म्हणजे काय थोडक्यात, की काही-काही शब्दाचे अर्थ जे आहेत ना, ते एक समान असतात. सॉरी वेगवेगळे असतात. आता समजा एखादं असं मी म्हटलं, की सैंधव असा शब्द आहे. आता सैंधव शब्दाचे 2 अर्थ आहेत. सैंधव म्हणजे मीठ पण म्हणतात आणि घोड्याला पण सैंधव असं म्हणतात. म्हणजे हे दोन्ही दोन्ही जे अर्थ आहेत ते वेगवेगळे आहेत. मग आपण कुठल्या संदर्भाच्या नुसार तो शब्द वापरतोय. आता समजा आपण जेवणाला बसलो, तर जेवणाला बसलेले असताना आपण जर सैंधव आण असं म्हटलं, तर ती व्यक्ती मीठ घेऊन येईल ना आणि समजा एखाद्या दुसऱ्या तिथं घोडा घेऊन येणार नाही तो. हां, थोडक्यात किंवा आपण समजा एका तीर्थयात्रेमध्ये आहे आणि एखाद्या व्यक्तीला म्हणजे पाया म्हणजे चालताना त्रास व्हायला लागला, तर तो म्हणेल की सैंधव घेऊन ये. मग तिथं एक दुसरी व्यक्ती ती मीठ घेऊन येणार नाही. मग तो वडा घेऊन येणार. म्हणजे ज्या ठिकाणी जो शब्द वापरायला पाहिजे संदर्भानुसार, तोच तिथं वापरायला पाहिजे. आता आणखीन एक ठिकाणी असं असं म्हटलं समजा, की "पाणी धर." आता "पाणी धर" असं म्हटलं. एक समजा "पाणी धर" असा शब्द म्हणजे असं म्हटलं, तर पाणी म्हणजे आपण काय म्हणू, की सर्वसामान्य आपण म्हणतो प्यायचं पाणी असेल. पण पाण्याचा आणखीन एक अर्थ सांगितलाय. पाणी म्हणजे अर्थ सॉरी पाणी म्हणजे हात. आता हा जो पाणी आहे ना, हा दीर्घ नाही आहे. हा ऱ्हस्व आहे आणि आपण जे पाणी म्हणतो तो दीर्घ आहे. म्हणजे समजा एखादा एखादा म्हणजे एखादी व्यक्ती असा खड्डा आहे आणि खड्ड्यातून पलीकडे जायचं आहे आणि त्याच्या हातामध्ये पाण्याची बॉटल आहे आणि तो म्हटला, की "पाणी धर" म्हणून. मग दुसरी व्यक्ती काय करणार? पाण्याची बॉटल घेणार. पण ती पाण्याची बॉटल त्याला घ्यायचं तर म्हणजे त्याला त्याला तसं म्हणायचं नव्हतं, "माझा हात धर." असं त्याला म्हणायचं होतं. मग इथं एका शब्दाचे 2 अर्थ होतात. त्यामुळे त्याचा अर्थ बदलतो आणि त्यामधून सुद्धा चुकीचं ज्ञान होतं. असं इथं या परार्थ अनुमानामध्ये सांगितलं गेलंय आणि हेच सर्व जे परार्थ अनुमान हे जास्त करून न्यायामध्ये किंवा अ, आपल्या कोर्टामध्ये वकील ह्याचा वापर जास्त करतात. म्हणजे इतकं ते म्हणजे शब्दामध्ये, वाक्यामध्ये इतकं समोरच्या सामान्य माणसाला कळतच नाही ते चुकीचं सांगतायत ते. म्हणजे सामान्य माणूस चुकीचं सांगतोय त्यांना, समोरच्या न्यायाधीशाला, हे त्या व्यक्तीला कळतच नाही. इतकं ते वकील जे आहे ते युक्तिवाद किंवा काल्पनिक तर्क करून त्या आपल्या न्यायामध्ये जे साध्य त्यांना करायचं आहे, ते करून घेण्याचा ते प्रयत्न करतात. आता हे जे दोन्ही जे न्यायदर्शनं आहेत, ही दोन्ही ते म्हणजे न्यायदर्शनामधले जे
म्हणजे प्रमाणं आहेत, हे प्रमाणं आपण पाहिली. जे पहिलं जे आहे ते प्रत्यक्ष आणि अनुमान. आता पुढचे जे प्रमाण आहे, ते प्रमाण आपण इतर अन्य दर्शनामध्ये आपण पाहिले तरीसुद्धा एक आपला अभ्यासक्रमाचा भाग म्हणून किंवा अभ्यासक्रमामध्ये आहे म्हणून उपमान म्हणजे आपल्याला माहिती आहे, की म्हणजे ज्ञात गोष्टीवरून अज्ञात गोष्टीचं ज्ञान करून घ्यायचं. आपल्याला नीलगाय काय माहीत नाही. पण गायीवरून नीलगाय कशी आहे त्याची त्याची तुलना नीलगायीशी म्हणजे गायीशी करायची, नीलगायीशी आणि त्यातून आपल्याला नीलगायीचं ज्ञान प्राप्त होतं. आता नीलगाय म्हणजे काय गायीसारखीच असते, पण त्याला थोडेसे केस लांब असतात. गायीपेक्षा आकाराने थोडी मोठी असते वगैरे, वगैरे असं आपण जर सांगितलं आणि ती जंगलात असते. ती सर्वसाधारणपणे गोसदृश्य गवा, गोसदृश्य गवा म्हणजे गव्यासारखीच दिसते, पण ती गाय. असं जर आपल्याला म्हटलं, तर आपण नीलगाय म्हटलं, की आपल्याला पटकन आपल्या डोळ्यासमोर ते चित्र निर्माण होतं. त्याला उपमान किंवा तुलना असं म्हटलेलं आहे. म्हणजे थोडक्यात काय, की ज्ञात गोष्टीवरून अज्ञात गोष्टीची ज्ञानप्राप्ती म्हणजेच उपमान किंवा तुलना आपण त्याला म्हणतो. चौथं जे प्रमाण आहे ते आहे आपल्या सर्वांना माहिती आहे शब्द प्रमाण. म्हणजे एखादा आप्त पुरुष असतो किंवा एखादे संत वचन असतात त्यांच्या तोंडून जे आलेलं वाक्य असतं त्याला आपण प्रमाण म्हणतो. आता गीतेमध्ये भगवंतानी म्हणजे आत्म्याचा नाश संशयामुळे होतो असं सांगितलं, तर आपण ते शब्द प्रमाण मानतो. संशयात्मा विनश्यती म्हणजे संशयामुळे आत्म्याचा नाश होतो, हे आपण प्रमाण मानतो आणि आपण ते ज्ञान आहे, ते यथार्थ आहे, योग्य आहे, सत्य आहे असं आपण म्हणतो. आता त्यानंतर तो पुढचा जो त्यांनी सिद्धांत सांगितलाय, तो स्वचा सिद्धांत. स्व म्हणजे काय? आता स्वची परिभाषा जी आहे, प्रत्येक दर्शनामध्ये वेगवेगळी सांगितली आहे. आता स्व म्हणजे काय? स्व म्हणजे मी किंवा माझं शरीर किंवा असं वेगवेगळ्या परिभाषा किंवा अर्थ अनेकांनी सांगितलेत. आता आता ह्याच्यामध्ये म्हणजे आपलं जे मुख्य अवैदिक दर्शन आहे, लोकायत दर्शन, त्या स्वला काय म्हटलंय? शरीर म्हटलंय. शरीर म्हणजे देह. देह म्हणजेच आत्मा असं म्हटलंय ह्याच्यामध्ये. लोकायत दर्शनामध्ये म्हणजे चार्वाक दर्शनामध्ये. बौद्ध दर्शनाने काय केलंय, की आत्म्याचं अस्तित्वच नाकारलंय. पण आत्म्याला त्यांनी काय म्हणजे आत्मा म्हणजे नेमकं काय म्हटले ते, की विचारांचा प्रवाह म्हणजेच आत्मा. असं त्यांनी स्वची म्हणजे स्व म्हणजे काय? विचार आणि तो विचारांचा प्रवाह म्हणजेच स्व असं त्यांनी म्हणजेच आत्मा असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर पुढचं जे दर्शन आहे ते म्हणजे आपल्याला माहिती आहे वेदामध्ये आत्म्यालाच ब्रह्म म्हटलंय. आत्मा हेच सर्वज्ञ आहे. तोच सर्व शक्तिमान आहे. म्हणजे आत्माच म्हणजे स्व असं म्हटलेलं आहे त्यांनी. आणि आत्म्यावर त्यांनी विश्वास ठेवलेला आहे. पण न्यायदर्शनांनी स्व म्हणजे काय सांगितलंय? स्व म्हणजे स्वतःचं ज्ञान. स्वतःचं ज्ञान त्यालाच जगाचं ज्ञान असंही म्हटलेलं आहे. आणि या दोन्ही ज्ञानाच्या माध्यमातून मुक्ती प्राप्त होते आणि म्हणजे मुक्त होणं म्हणजे दुःखाचा नाश असं त्यांनी या स्वच्या सिद्धांतामध्ये थोडक्यात सांगितलेलं आहे. म्हणजे स्व म्हणजे मी थोडक्यात. मी असं मी म्हणा, शरीर म्हणा, आत्मा म्हणा किंवा मत म्हणजे विचारांचा प्रवाह वगैरे, वगैरे असे वेगवेगळे सिद्धांत त्यांनी स्वच्या बाबतीत सांगितलेले आहेत. पण न्यायदर्शनाने स्व म्हणजे आत्मा किंवा स्वतः किंवा जगाचं ज्ञान, आत्मज्ञान किंवा परमात्म्याचं ज्ञान आणि त्याच्या ज्ञानाच्या माध्यमातून आत्म्याची मुक्ती होते आणि आत्म्याची मुक्ती म्हणजेच दुःखाचा नाश असं त्यांनी एक स्वचा सिद्धांत मांडला आहे. त्यानंतर ईश्वर अशी एक संज्ञा अनेक दर्शनामध्ये वापरलेली आहे. इथं सुद्धा त्यांनी ईश्वर असा शब्द वापरलाय. आता ईश्वरवाद म्हणजे नेमकं काय? आपल्या सर्वांना माहित आहे. ईश्वराला वैदिक दर्शनांनी मान्यता दिलेली आहे. आता या ईश्वर म्हणजे काय नेमकं? की आपण जे म्हणजे सगुण आणि स 1 मिनिट
आवाज येत नाही. सॉरी तर इथं कर्माचा सिद्धांत किंवा कर्माचा नियम या ईश्वरवादामध्ये त्यांनी सांगितलंय की हे जे कर्म जे आहे, चांगले कर्म त्याचे चांगले फळ, वाईट कर्म त्याचे वाईट फळ असं मिळतं, असं अनेक दर्शनामध्ये सांगितलंय. पण जो कर्माचं जे फळ आहे ते फळ मिळायला विलंब का होतो, त्याच्या परिणामाला किंवा त्याच्या कर्माच्या परिणामाला विलंब का होतो? चांगलं कर्म असेल तर पटकन का फळ मिळत नाही, किंवा त्याला वाईट कर्म असेल तर त्याला कधी कधी विलंब होतो. आता आपण पाहतो व्यवहारामध्ये की एखाद्याने काहीतरी वाईट कृत्य केलं असेल तर त्याला शिक्षा काही वर्षांनी होते, खूप वर्षांनी, कधी कधी 10-15 वर्षे, किंवा कधी कधी त्याला शिक्षा होत पण नाही, तो त्याच्यातून निर्दोष होतो, सुटतो त्याच्यातून. असं सुद्धा घडतं. मग हे असं का होतं? तर त्यांनी इथं ईश्वराची संकल्पना सांगितली. ते काय म्हणतात की कर्माचं जे अपेक्षित फळ आहे, देणारं जे फळ आहे त्याच्यामागे काहीतरी तत्व असतं की त्याची जी प्रतिनिधित्व करणारे काहीतरी तत्व आहे, आणि ते तत्व म्हणजेच परमेश्वर. आणि त्याच्या फळाचं जे रचना आहे किंवा व्यवस्था आहे किंवा नियमन आहे, हे नियमन करणारे काहीतरी एक प्रतिनिधित्व आहे, त्यालाच त्यांनी ईश्वर असं म्हटलेलं आहे. ईश्वराची संकल्पना त्यांनी न्यायदर्शनामध्ये सांगितलेली आहे. आता हे थोडक्यात मी आपल्याला हे दर्शन सांगायचा प्रयत्न केलाय. न्यायदर्शन ह्याच्यातली छोटी जी तत्व होती किंवा सिद्धांत होते किंवा त्याची जी प्रमाणं होती, ते आपण 4 प्रमाणं आपण पाहिलेत. स्वार्थ अनुमान, त्यानंतर परार्थ अनुमान, शब्द आणि वाक्य याच्यामुळे काय चुकीचं ज्ञान होतं हे सुद्धा आपण आत्ता पाहिलं. पुढचं जे दर्शन जे आहे ते वैशेषिक दर्शन. हे पण थोडंसं विस्तृतच आहे. आपण शक्यतो आज पूर्ण करायचा प्रयत्न करूया. याचे थोडक्यात आपण तोंड ओळख किंवा परिचय आपण करून घ्यायचा प्रयत्न करूया. आता वैशेषिक दर्शन आपल्याला माहिती आहे सर्वांना, हे पण ईश्वरवादी दर्शन आहे, वैदिक दर्शन आहे. आता ह्याची जी ह्याचा जो कालखंड आहे तो सर्वसाधारणपणे इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकामध्ये ह्याची रचना झालेली आहे. ह्याचे रचनाकार जे आहेत ते कणाद ऋषी आहेत. कणाद ऋषींनी वैशेषिक दर्शनाची मांडणी केलेली आहे, आणि त्याच्यामध्ये पण वेगवेगळे प्रकारचे ज्ञानाचे सिद्धांत, ज्ञानमीमांसा म्हणजे ज्ञानाचे स्त्रोत किंवा यथार्थ ज्ञानाचा मार्ग वेगवेगळे सांगितलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये त्यांनी म्हणजे ज्ञानप्राप्तीचे जे मार्ग आहेत किंवा तत्व आहेत, किंवा त्यांना पदार्थ असं नावं दिले त्यांनी, त्या तत्वांना त्यांनी पदार्थ म्हटलेत. ते एकूण त्यांनी 7 पदार्थ सांगितलेत. आता 7 पदार्थाच्या माध्यमातून आपण अंतिम सत्यापर्यंत पोहोचू शकतो असं वैशेषिक दर्शन सांगतं. आणि ही जे म्हणजे पदार्थ आहेत ते कदाचित भौतिक पण असतील किंवा अन्य वस्तू असतील किंवा विषय असतील. म्हणजे थोडक्यात काय, ह्या पदार्थांच्या संकल्पना, पदार्थांचे अर्थ, शब्दाचे अर्थ आपण या वैशिष्ट्याच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. आणि या 7 पदार्थाच्या माध्यमातून आपण संपूर्ण जगाचा किंवा संपूर्ण सृष्टीचा अनुभव घेऊ शकतो असं वैशेषिक दर्शन आपल्या दर्शनामध्ये सांगत आहे. त्यामध्ये 7 पदार्थ कोणते आहेत आपण एक एक बघणार आहोत. पहिलं जे आहे ते द्रव्य, दुसरं जे आहे ते गुण, तिसरं जे आहे ते कर्म, चौथं जे आहे ते सामान्य, 5वं जे आहे ते विशेष, 6वं जे आहे ते समवाय, आणि आणखीन एक त्यांनी नंतर त्याच्यामध्ये 7व्या म्हणजे 7व्या पदार्थाचा किंवा वस्तूचा त्यांनी त्याच्यामध्ये समावेश केला. त्याचं नाव आहे अभाव. एकूण 7 पदार्थ त्यांनी म्हणजे तत्वच आहेत ती पण त्यांनी पदार्थ असं ते शब्द वापरलाय. आणि न्यायदर्शनामध्ये सुद्धा पदार्थ सांगितलेत, 16 पदार्थ सांगितलेत, पण आपल्या अभ्यासक्रमामध्ये आपल्या पुस्तकामध्ये पदार्थ असा शब्द पण वापरलेला नाही, पण 16 पदार्थ न्यायदर्शनामध्ये सांगितलेत. एकूण 16 पदार्थाच्या माध्यमातून आपण संपूर्ण सृष्टीचा किंवा जगाचा अनुभव घेऊ शकतो असं न्यायदर्शन सांगतं. पण इथं वैशेषिक दर्शन म्हणतं की 7 पदार्थाच्या माध्यमातून आपण जगाचा अनुभव घेऊ शकतो. तर त्यामधलं जे पहिलं आहे ते द्रव्य. आता द्रव्यामध्ये त्यांनी एकूण 9 प्रकार सांगितलेत. आता 9 प्रकार कोणते आहेत किंवा त्यातले 9 घटक त्यांनी सांगितलेत. त्यामध्ये 5 म्हणजे पंचमहाभूत आहेत. त्यानंतर 6वं आहे ते दिक, 7वं आहे ते काल,
8वा आहे ते हा 8वा आहे ते आत्मा आणि 9वा आहे ते मन. म्हणजे एकूण त्यांनी द्रव्यामध्ये 9 गोष्टींचा समावेश केला आहे आणि द्रव्याच्या माध्यमातूनच आपण गुण आणि कर्म हे आपण त्याचे तत्व आपण समजून घेऊ शकतो. आता 9 द्रव्य आहेत आपल्या सर्वांना माहिती आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आणि त्याच्यानंतर दिक, काल, आत्मा आणि मन असे हे 9 एकूण ते द्रव्य ते सांगतायत. आता द्रव्य म्हणजे काय नेमकं, की आपल्याला माहिती आहे पृथ्वी, आप, तेज आणि वायू ही सर्व जड तत्व आहेत आणि पुढची जे आकाश आहे, मन आहे, आत्मा आहे, हे जे आहे ते सगळे सूक्ष्म तत्व आहेत. आणि ह्या पृथ्वीचा एक वेगळा गुण आहे, त्याला आपण पृथ्वीचा गंध गुण आहे, जलचा रस आहे, तेजचा रूप आहे, वायूचा गुण स्पर्श आहे आणि आकाशाचा शब्द किंवा ध्वनी. म्हणजे प्रत्येकाचे गुण हे वेगवेगळे आहेत असं इथं सांगितलं. आणि त्याच्या म्हणजे स्थूल गोष्टीपासून आपण सूक्ष्मापर्यंत जाऊ शकतो. म्हणजे मोठे जे पदार्थ आहेत, हे पृथ्वी म्हणा किंवा जल म्हणा, हे जे मोठे पदार्थ आहेत, भौतिक पदार्थ, याचे आपण थोडीशी विभागणी करत गेलो की छोटे 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 भाग आपण करत गेलो की शेवटी त्याचं काय होतं, की शेवटी म्हणजे रेणूपासून शेवटी अणू राहतो. म्हणजे त्या अणूचं विभाजन पण होत नाही आणि त्याच्यापासून दुसरा कोणता पदार्थ पण तयार होत नाही आणि त्याचा संयोग किंवा वियोगही होत नाही. म्हणजे अणू हा सर्वात अंतिम पदार्थ आहे असं त्यांनी म्हटलंय. त्याची निर्मिती पण होत नाही आणि ते नष्ट पण होत नाही. असं अणूचे अवयव त्यांनी छोटे 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 अवयव करत अणूपर्यंत आलेले आहेत. आता याच्यामध्ये आकाश तत्व जे सांगितलंय, ते आकाश तत्व हे मगाशी तुम्हाला म्हटलं हे द्रव्य आहे आणि या द्रव्यामुळेच आपल्याला ध्वनी हा गुण आपल्याला म्हणजे लक्षात येतो. बाकीच्या आपण जे महाभूत गुण आकाशांची वेगवेगळी गुण आहेत. त्यानंतर जे आहे ते दिक म्हणजे दिशा. आपण दिशा, त्या दिशामध्ये आपण म्हणतो ते पण आहे, ते पण आहे, जवळ पण, त्याला दिक असं त्यांनी शब्द वापरलाय. आता काल म्हणजे 3 प्रकारचे त्रिकाल आपण म्हणतो, भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळ, असं त्यांनी कालाला 3 काळ असं सांगितलंय. आता आत्मा आपल्याला सर्वांना माहिती आहे, आंतरिक चैतन्य, म्हणजे चैतन्य हा त्याचा आत्म्याचा गुण आहे. ते सूक्ष्म तत्व आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि मन तर आपल्याला सर्वांना माहिती आहे, मनाच्या माध्यमातून आपण काय काय विचार करतो, आपण आपल्या मनात भावना निर्माण होतात, त्याचप्रमाणे इच्छा निर्माण होतात, कामना, वासना, आशा, आकांक्षा आणि ह्या दोषामुळे काय आपल्या म्हणजे शरीरावर काय परिणाम होतो याचं सुद्धा आपल्या मनाच्या बाबतीत आपल्याला त्याचं थोडक्यात आपल्याला ज्ञान आहे. पुढचं जे आहे गुण, तो आहे गुण म्हणण्यापेक्षा पदार्थ जो आहे तो आहे गुण हा पदार्थ आहे. आता गुण म्हणजे काय थोडक्यात, की एखाद्या फुलाचा एक गुण असतो की एक लाल रंग आहे, मग तो लाल रंग धारण करतो, इतर कोणतेही तो रंग धारण करत नाही. म्हणजे तो त्या फुलाचा तो लाल रंग हा त्याचा गुण झाला, इतर तो कोणताही रंग धारण करत नाही. हे हा गुण झाला. आता गुण जे आहेत ना, प्रत्यक्षात गुण ह्याच्यामध्ये म्हणजे एकूण 24 गुण सांगितले. आपल्या अभ्यासक्रमात पण संख्या मी तुम्हाला सांगतो, 24 गुण आहेत. गुणांची नावं पण दिलेली आहेत, पण इथं आपल्याला आपल्या अभ्यासक्रमामध्ये नाहीत, म्हणून आपण त्याच्या मागे फारसं जायला नको. कारण आपला अभ्यासक्रम हेच म्हणजे आपलं पुस्तक जे आहे तेच हे आपलं प्रमाण आहे आणि आपल्याला एक म्हणजे एक निर्धारित अभ्यासक्रम मुक्त विद्यापीठांनी आपल्या समोर ठेवलेला आहे. त्याच्या पलीकडे आपल्याला जायला नको. म्हणून आपल्याला फक्त पदार्थाचं नाव आहे ते गुण आहे एवढं लक्षात ठेवा आणि त्याच्या गुणांची संख्या जी आहे ती 24 आहे. इथं अशी प्रत्यक्षात ह्याच्यामध्ये म्हणजे वैशेषिक दर्शनामध्ये त्या 24 गुणांची सुद्धा चर्चा केलेली आहे, पण आपल्याला इथं अभ्यासक्रमामध्ये नाही, त्यामुळे आपण त्या 24 गुणांबद्दल फारसं बघायला नको. तिसरं जे आहे ते तिसरा जो पदार्थ आहे ते कर्म. आता कर्म आपल्याला माहिती आहे, वस्तूंची जर हालचाल होत असेल तर त्या पदार्थामध्ये काय होतं की परिवर्तन होतो. म्हणजे वस्तूंचा संयोग किंवा वियोग हेच त्या म्हणजे कर्माचं किंवा कारण असतं. ह्याच्यामध्ये भौतिक पदार्थ पण आहेत आणि काही सूक्ष्म पदार्थ पण आहेत. आता जसं भौतिक पदार्थ आपण पाहिले, पृथ्वी, आप, तेज, वायू इथपर्यंत भौतिक आहेत आणि त्यांच्यावर आकाश जे आहे ते थोडंसं
सूक्ष्माकडे जातं, मन पण सूक्ष्माकडे जातं, आत्मा पण सूक्ष्माकडे जातो, पण ह्यांची हालचाल होत नाही. म्हणजे आत्मा, मन आणि दिशा, दिक ह्यांची हालचाल होऊ शकत नाही. त्यामुळं त्यांच्याकडून कार्य काही होत नाही. त्याच्यासाठी त्यांना हे जे जड तत्व आहेत, ह्या जड तत्वांचा म्हणजे सक्रिय सहभाग घ्यावा लागतो. त्याच्या माध्यमातूनच मग पुढं दर्शनामध्ये सांगितले. त्यामुळे पुढचा जो पदार्थ आहे तो आहे सामान्य. आता सामान्य म्हणजे आपल्याला सामान्य शब्द आपल्याला परिचयाचा तसं आहे. म्हणजे प्रत्येक वस्तूचे एक सर्वसामान्य गुण असतात. त्यामध्ये फारसा म्हणजे काय फरक नसतो. आता मग ती वस्तू असू दे किंवा व्यक्ती असू दे किंवा आणखीन काही विषय असू दे, त्यामध्ये समान गुण असतात. त्याला सामान्य असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर जो पुढचं जे गुण, पाचवा जो गुण आहे त्याला विशेष असं म्हटलंय. आता विशेष म्हणजे काय नेमकं? आता विशेष गुणामुळेच ह्या दर्शनाला वैशेषिक दर्शन असं म्हटलेलं. त्याच्यामध्ये अतिशय महत्वाचा गुण आहे हा विशेष हा. त्यामुळे या दर्शनाला वैशेषिक दर्शन असं म्हटलेलं. आता विशेष म्हणजे काय, की आता एखादी व्यक्ती विशेष आहे असं पण म्हणतो आपण. विशेष म्हणजे काय नेमकं होतं, की बाह्य अवयव आहेत ना ते सर्वसामान्यपणे एक समानच असतात. म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय असू दे किंवा पंच कर्मेंद्रिय असू दे, हे एक समानच असतात. पण त्यांचे अंतःकरण जेव्हा किंवा आपण ज्याला अंतरावयव म्हणतो, मन, बुद्धी हे जे आहेत ह्याच्यामध्ये थोडंसं वेगळेपण असतं आणि ते वैशिष्ट्य असतं त्यांचं. त्यालाच विशेष असं म्हटलेलं आहे. म्हणजे अवयवरहित ज्या गोष्टी आहेत त्यापासून त्या व्यक्तीचं, त्या वस्तूचं किंवा त्या विषयाचं एक वेगळेपण किंवा वेगळा असा स्वभाव आपल्याला दिसतो. त्यालाच विशेष असा गुण असं म्हटलेलं आहे. पुढचा जो आहे तो आहे समवाय. आता समवाय म्हणजे संबंध किंवा संयोग. संबंध किंवा संयोग. आता दोन गोष्टींचा संयोग झाला की आपल्याला आपण त्याचं वेगळेपण असं सांगू शकत नाही. दोन गोष्टींचा संयोग झाला की आपण वेगळेपण असं सांगू शकत नाही. आता समजा आपण हाताची नमस्कार स्थिती दोन्ही हाताची आपण जोडली. मग आता डावा आणि उजवा हे दोन्ही पण आहेत, पण त्याचं अस्तित्व म्हणजे दोन्ही वेगळे जरी झाले तरी त्यांचं अस्तित्व आहे. तसं आता आपण म्हणतो की गायीचं गोत्व. आता गाय आणि त्याचं तत्व म्हणजे गोत्व हे दोन्ही वेगळे करू शकत नाही. जसं मनुष्य आणि त्याची तत्व ही आपण वेगळी करू शकत नाही. देव आणि त्याचे तत्व, देवत्व आपण हे दोन्ही म्हणजे वेगळं करू शकत नाही. त्यालाच त्यांनी समवाय किंवा संबंध म्हणजे एका वस्तूचा दुसऱ्या व्यक्तीशी म्हणजे वस्तूशी असणारा जो संबंध आहे तो आपण वेगळं करू शकतो. आता खुर्ची जी आहे ना, खुर्ची म्हणजे त्यामध्ये लाकूड हे तत्व आहे. म्हणजे खुर्चीपासून आपण लाकूड वेगळं करू शकत नाही. आपण खुर्चीपासून जर लाकूड वेगळं केलं तर ती खुर्चीच होणार नाही. म्हणजे याला आपण समवाय, संबंध किंवा संयोग असं वैशेषिक दर्शनामध्ये म्हटलेलं आहे. आता शेवटचं जे आहेत म्हणजे पदार्थ तो आहे अभाव. हा खूप महत्वाचा आहे. आता अभाव जो आहे ह्या ह्याला पदार्थच म्हटलंय त्यांनी. पदार्थ म्हणा, तत्व म्हणा किंवा एखादी काहीतरी वस्तू म्हणा, असं काही म्हणायला काही हरकत नाही. पण हे तत्व जे आहे ते खूप अतिशय महत्वाचं आहे. आता अभावामध्ये एकूण दोन भागामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. एकाला अन्योन भाव असं म्हटलंय आणि दुसरं जे आहे त्याला संसर्गाभाव असं म्हटलंय. आता संसर्गाभावामध्ये 3 प्रकार सांगितलेत. एक प्राग भाव, दुसरा आहे तो अत्यंता भाव आणि तिसरा आहे तो प्रध्वंसा भाव. असे 3 प्रकार संसर्ग अभावामध्ये सांगितलेत. आता पहिलं जे आहे ते म्हणजे अन्योन भाव. आता अन्योन भाव म्हणजे नेमकं काय, म्हणजे माझ्यासारखा मीच, माझ्यासारखा दुसरा कोणी नाही म्हणजे माझ्यासारखा मीच म्हणजेच अन्योन भाव. आता कृष्णासारखा कृष्णच आहे, कृष्णासारखा राम नव्हे किंवा रामासारखा कृष्ण नव्हे, म्हणजे त्याच्यासारखा तोच, त्यालाच अन्योन भाव किंवा अन्योन अभाव असं सुद्धा म्हणजे दुसऱ्यासारखा मी नाही किंवा माझ्यासारखा दुसरा नाही, त्यालाच अन्योन भाव असं म्हणलेलं आहे. थोडक्यात काय की काय म्हणतात त्याला, सीताफळासारखं रामफळ नाही किंवा रामफळासारखं सीताफळ नाही. रामफळ वेगळं आहे, सीताफळ वेगळं आहे, त्याला अन्योन भाव असं म्हणलंय.
किंवा आता मडक्यासारखं मडक्यासारखं कपडा नाही, किंवा कपड्यासारखा कपड्यासारखा मडका नाही, असं त्याला अन्योन्यभाव असं म्हटलेलं आहे. दुसरं जे आहे ते संसर्गाभाव. त्या संसर्गाभावामध्ये 3 प्रकार सांगितलेत. एक म्हणजे प्राग्भाव. आता प्राग्भाव म्हणजे काय, की आता आपण आंब्याचं झाड पाहिलेलं असतं आपण. मग ते आंब्याचं झाड असताना आंबा काय त्याला नसतो, पण आपण काय म्हणतो की आंबा निर्माण होण्यापूर्वी त्याचा असणारा अभाव. सॉरी, आमच्याकडे काय झालं, थोडं लाईट गेलेली आहे, त्यामुळे मला वाटतं व्हिडिओ दिसणार नाही तुम्हाला. लक्षात आलं का? तुमच्याकडे पण आहे ना? हा, आली लाईट. ठीक आहे. तर मी आता अन्योन्य भाव तुम्हाला सांगितला. त्यानंतर प्राग्यभाव. आता प्राग्यभाव म्हणजे आंब्याचं झाड आहे, वृक्ष आहे, पण त्याला आंबे आलेले नाहीत. मग आंबा निर्माण होण्यापूर्वी जो आंब्याचा जो भाव आहे त्याला प्राग्यभाव म्हटलं. म्हणजे आंबा निर्माण होण्यापूर्वी आंब्याचा असणारा जो अभाव आहे त्याला, आंब्याचं झाड आहे पण त्याला आंबे लागलेले नाहीत अजून, म्हणजेच काय झाला, तो आंब्याचा प्रागभाव. म्हणजे आंबा निर्माण होण्यापूर्वी असणारा आंब्याचा अभाव त्याला प्राग अभाव असं म्हटलेलं आहे. त्यानंतर पुढचं जे आहे ते प्रध्वंसाभाव. प्रध्वंसाभाव म्हणजे एखादी गोष्ट आता आंबा नष्ट झालेला आहे, आंबा खाऊन नष्ट झालेला आहे, आणि नष्ट झाल्यानंतर त्याचा अभाव, म्हणजे आंबा खाऊन पूर्ण त्याचा ती वस्तू नष्ट झालेली आहे, वस्तू नष्ट झाल्यानंतर त्याचा अभाव म्हणजे प्रध्वंसा, म्हणजे त्याचा उध्वंस झालेला आहे, त्याला प्रध्वंसा अभाव असं म्हटलेलं आहे. आणि शेवटचं जे आहे ते म्हणजे अत्यंताभाव म्हणजे कायमस्वरूपी सृष्टीमध्ये अशा प्रकारची गोष्ट, वस्तू किंवा पदार्थ नाहीच आहे, त्याला अत्यंत अभाव असं म्हटलेलं आहे. म्हणजे कायमस्वरूपीच ती वस्तू नाही आहे, पण तरी सुद्धा आपण म्हणतो, आता आपण म्हणतो ना सुवर्ण कमळ, सुवर्ण वेगळा शब्द आहे, कमळ वेगळा शब्द आहे, पण सुवर्ण कमळ प्रत्यक्षात नाहीच आहे, पण तरी सुद्धा आपण म्हणतो हा त्याचा अत्यंत अभाव आहे. त्याचप्रमाणे आपण म्हणतो ना सुवर्ण पर्वत, आता सुवर्ण पर्वत असं नाहीच आहे, तर त्याला हा त्याचा अत्यंत अभाव झाला. आणि त्यानंतर आकाश पुष्प असं म्हणतो, आकाश शब्द वेगळा आहे, पुष्प वेगळा आहे, पण आपण आकाश पुष्प म्हणतो, पण प्रत्यक्षात म्हणजे वर्तमान काळात किंवा भूतकाळात किंवा भविष्य कोणत्याही काळामध्ये अशा प्रकारची गोष्टच उपलब्ध नाही, त्याला आपण अत्यंत अभाव असं म्हटलंय. किंवा आपण म्हणतो ना सशाला शिंगे, आता सशाला शिंगे नाहीच आहेत, पण तरी सुद्धा म्हणतो हा त्याचा अत्यंत अभाव असं म्हटलेला आहे. आता जसं मी तुम्हाला हे सगळं सांगितलं, आता शेवटी वैशेषिक दर्शनामध्ये पण असं सांगितलं की दुःख जे निर्माण होतं किंवा दुःखाचं मुख्य कारण जे आहे ते अविद्याच आहे. अविद्याच्या माध्यमातूनच सर्व काही दुःख निर्माण होतात, आणि दुःखाचं मूळ कारण म्हणजे अविद्या. आणि ती अविद्या म्हणजे किंवा अविद्या नाहीशी झाली म्हणजे विद्या म्हणजे ज्ञान प्राप्त झालं, तर मला आपल्याला यथार्थ ज्ञान किंवा सत्य ज्ञान प्राप्त होतं, आणि सत्य ज्ञानाच्या माध्यमातूनच आपल्याला आत्मसाक्षात्कार किंवा आत्मज्ञान प्राप्त होतं. आणि आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर आपल्याला परमात्म्याकडे आपण वाटचाल करू शकतो, आणि त्यातूनच आपल्याला मुक्ती किंवा मोक्ष मिळू शकतं, असं त्यांनी वैशेषिक दर्शनामध्ये थोडक्यात सांगायचा प्रयत्न केलेला आहे. आता वैशेषिक दर्शनामध्ये मी थोडासा आढावा घ्यायचा प्रयत्न करतो. तत्पूर्वी आपण ह्याच्यामध्ये काय सांगितलं ते बघूया. न्यायदर्शनामध्ये एकूण त्याचे प्रवर्तक जे आहेत न्यायदर्शनाचे, न्यायसूत्र नावाचा ग्रंथ रचलाय तो गौतम ऋषींनी. त्यामध्ये ज्ञानाचे स्त्रोत सांगितले, यथार्थ ज्ञानाचे 4 प्रमाण सांगितले, प्रत्यक्ष, अनुमान, उपमान आणि शब्द. अयथार्थ ज्ञान म्हणजे ज्याला अवैध ज्ञान म्हणतात, त्याचे स्त्रोत सांगितले त्यांनी, स्मृती, संशय, विपर्यय, तर्क. त्याचप्रमाणे अनुमानाचे 2 प्रकार सांगितले त्यांनी,
त्यामध्ये स्वार्थ अनुमान आणि परार्थ अनुमान. परार्थाच्या मध्ये परार्थ अनुमान जे आहे ते त्याच्यामध्ये चुकीचं ज्ञान कशामुळे होतं, तर वाक्य आपण कसे तयार करतो, शब्दाचा वापर कसा करतो, याच्या माध्यमातून आपण अनुमान चुकीचे पण करतो, कधी कधी योग्य पण होतात असं त्याच्यामध्ये सांगितलंय. त्यानंतर स्वचा सिद्धांत सांगितलंय, मी म्हणजे कोण आहे, आणि ईश्वराची संकल्पना याच्यामध्ये सांगितलेली आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये एकूण 16 पदार्थ सांगितले. त्या पदार्थांची नावं पण सांगितलेत, पण आपल्या अभ्यासक्रमामध्ये ते पदार्थ नाही आहेत, त्यामुळे मी त्याच्या मागं फार लागलेलं नाही आहे. तर 16 पदार्थ ती नावं लक्षात राहणं थोडंसं कठीण आहे. अर्थ त्याचे सोपे आहेत, पण नावं लक्षात राहणं थोडंसं अवघड आहे. आणि मुळात आपल्या अभ्यासक्रमामध्ये नाहीच आहे, त्यामुळे तो विषय नाहीच आहे. वैशेषिक दर्शन ह्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे सर्वात विशेष नावाचं एक पदार्थ किंवा तत्व त्यांनी सांगितले, म्हणून या दर्शनालाच वैशेषिक दर्शन असं म्हटलेलं आहे. त्याचे रचयिता जे आहेत ते कणाद ऋषी आहेत. आणि पदार्थाचा सर्वात सूक्ष्म असा कण म्हणजे अणु ह्याच्यावर अणुची निर्मिती होत नाही किंवा अणु नष्ट होत नाही. अणुच्या संयोगातून किंवा वियोगातून असं कोणत्याही प्रकारचं असं म्हणजे नष्ट होत नाही, ते त्याला अणुचे अवयव पुन्हा काही निर्माण होत नाहीत. त्यानंतर एकूण 7 द्रव्य सांगितलेत, पदार्थ सांगितलेत. त्यामध्ये द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष, समवाय आणि अभाव. आता याच्यामध्ये प्रत्येक द्रव्य 9 सांगितलेत, गुण 24 सांगितलेत, कर्म 5 सांगितलेत, सामान्यामध्ये 2 सांगितलेत, विशेष 1च सांगितलाय, समवाय म्हणजे संबंध 1च सांगितलाय. त्यानंतर अभाव मात्र प्रामुख्याने 2 सांगितलेत, त्यामध्ये अन्योन अभाव आणि संसर्ग अभाव. आता संसर्ग अभावामध्ये प्राज्ञ अभाव, अत्यंत अभाव आणि प्रध्वंस अभाव असे 3 भाग सांगितलेत. आणि शेवटी मोक्ष प्राप्ती कशी होते किंवा मोक्षाचं महत्व त्यांनी त्या वैशेषिक दर्शनामध्ये सांगितलंय. आपल्याला वेळेची मर्यादा आहे, 10 वाजलेले आहेत. 1-2 मिनिटांमध्ये कोणाला काही शंका असतील तर आपण चर्चा करूया, अन्यथा आपण थांबायला हरकत नाही. हरिओम. व्हिडिओ ऑन करायचा आहे. साधनाताई, अंजलीताई, उद्या आपण पुढचे जे षड्दर्शनातले जे दर्शन आहेत ते पूर्वमीमांसा आणि उत्तर मीमांसा, ज्याला आपण मीमांसा आणि वेदांत म्हणतो, ती दर्शन आपण त्याचा परिचय आणि तोंडओळख करून घेणार आहोत उद्या. आजच्या व्याख्यानामध्ये कुणाला काही लक्षात आलं नसेल किंवा काही शंका असतील तर विचारा. हरिओम सर. हरिओम. आला काय, परत आला का? होय, आले, सकाळी आले. कसे आहे तुम्ही? छान छान. कुणाला काही शंका नाही असं वाटतंय मला. ताई जरा थोडंसं हे झाले बरं का, तुम्ही सांख्य दर्शन टाकलं होतं आज, ठीक आहे, पण ते सांख्य दर्शन आहे, योग दर्शन मी शेवटी घेणार आहे. तुम्ही म्यूट आहात ताई. दीपाताई तुम्ही उद्या हा त्या दिवशी म्हणाला होता तुम्ही, माझ्या डोक्यातनं गेलं ते. उद्या मग कुठला घेणार आहे? उद्या आपल्याला मीमांसा, पूर्व मीमांसा, उत्तर मीमांसा. हा बरं ठीक आहे. होय, माझ्या त्या दिवशीच्या लेक्चरला तुम्ही सांगितलं होतं ते शेवटी घेणार म्हणून. अभ्यासक्रमामध्ये पण क्रम तसाच दिलाय त्यांनी. हो का? शेवटी सांख्य दर्शन आणि योग दर्शन सांगितलंय. योग दर्शन आहे काय? मग आता योग दर्शन जे आहे ना, तुम्ही पतंजली योग सूत्र घेतलं का? नाही, मी ते शेवटी ठेवलं होतं. तुमचं झालं की मग घ्यायचं म्हणून. माझं पण असं झालं, तुम्ही सूत्र घेतल्यानंतर मला योग दर्शन केलं तर बरं पडेल ना. मग मी घेऊ का उद्या परवा किंवा मग सोमवार मंगळवार घेऊ का? नाही, माझं आता मी सांख्य दर्शनापर्यंत संपवतो, मग तुम्ही घ्या वाटल्यास, मग मी शेवटी योग दर्शन घेतो. चालेल. पतंजली योगसूत्र मग मी तुमचं हे म्हणजे हे संपले की सांख्य व्हायच्या अगोदर पतंजली योगसूत्र घेऊ ना? नाही, माझं आता हे संपेल उद्या
माझे हे आता पहिले मीमांसा 4 जे आहेत संपणार ना, तुमचं उत्तर पूर्व आणि उत्तर संपणार मीमांसा. हा म्हणजे 4 दर्शनं संपली ना. हा माझं राहतंय सांख्य आणि सॅटर्डे संडे हे म्हणजे हे स्टुडंट्सचा लोकांचं नाही. सगळं हेक्टिक असते ती म्हणजे बऱ्यापैकी दमतात सॅटर्डे संडेला. त्यामुळे मी म्हणजे उद्या होणार नाही का? उद्या होणार नाही? उद्याचा 9चा होईल त्यांचा रविवारचा नाही होणार. रविवारी नाही ती सुट्टीच दिली होती ना नाही, तुम्ही? रविवारी नाही, मी घेतलेलंच नाही रविवारी. हा ठीक आहे, मग तुम्ही सांख्य चालू करायच्या अगोदर सांगा, मी पतंजल घेते. मग सोमवारी तर सोमवारी घेईन मी, काय प्रॉब्लेम नाही. नाही, मग मी काय करतो माहितीये का, सांख्य घेतो सोमवारी मंगळवारी काय, मग त्याच्यानंतर तुम्ही योगदर्शन घ्या, मग पतंजल योगसूत्र घ्या, नंतर तुमचं झाल्यानंतर मी योगदर्शन मी घेतो. हो चालेल चालेल, काही प्रॉब्लेम म्हणजे थोडं त्यांना पतंजल म्हणजे थोडं कळेल ना त्यांना थोडस, मग योगदर्शनला बरं पडेल. तसं बघायला गेलं तर योगदर्शन यांच्या आता ह्या अभ्यासक्रमामध्ये योगदर्शन जे सांगितलंय ना, ते योगदर्शन काही नाहीच आहे त्याच्यात. नाही हे सांगितलं म्हणजे नाही, सूत्रवरी काहीच नाही आहे. त्याची पार्श्वभूमी म्हणजे ते पंचकोश असं म्हणजे त्या पतंजली योगसूत्र रिलेटेड काही नाहीये तसा. बराच योग परीक्षेमध्ये पण बराच तसे कॉम्प्लिकेशन्स आहेत त्यांचे. म्हटलंय तर योगदर्शन, इथं योगदर्शन असं म्हटलंय त्यांनी. योग परीक्षेमध्ये म्हटलंय, पण कंटेंटमध्ये बघायला गेलं तर हठयोगातला आहे, उपनिषदला आहे. होय, ह्याच्यात योग परीक्षेमध्ये पण काहीतरी म्हणजे मला पण ते कळणं झालंय. त्यांनी काहीतरी करून एक प्रिंट केलंय काय असं कळणं झालंय मला. त्यांना एक्सप्लेन करायला अवघड जाते. आपल्याला जे शिकवणार आहे त्यांना फार अवघड जाते, कारण त्यांना कन्सेप्ट योगदर्शन. आता योगदर्शन असं म्हटलंय, आता योगदर्शनाची पार्श्वभूमी म्हटलंय, ठीक आहे इथपर्यंत काय. आता योगदर्शनाची पार्श्वभूमी म्हणजे हठयोग होऊ शकत नाही ना. हठयोग पण आहे त्याच्यात, ह्याच्यात पण टाकले पतंजल योगसूत्रामध्ये पण. योगदर्शनाची पार्श्वभूमी म्हणजे उपनिषदला काही कंटेंट होऊ शकत नाही. माहित नाही आता त्यांनी कसं काय केलं ते. आता अभ्यासक्रमामध्ये आहे त्याप्रमाणे आपल्याला गेलं पाहिजे. दर्शनमध्ये सुद्धा त्यांनी दर्शनचा तक्रार करत नाही, पण एक आहे असं. नाही, मी सांगितलं काल, फोन करायला सांगितलेला सरांनी वरती, ते नाशिकला, ते किशोर सरांना. कारण ह्याच्यामध्ये हटप्रदीपिकेमध्ये पण त्यांचा चित्ताच्या भूमीचा सिक्वेन्स चुकलेला आहे, आणि ह्याच्या मनाच्या अवस्था स्वप्न जागृत आहेत ना, त्या पण त्यांचा सिक्वेन्स चुकलाय. मग सिक्वेन्स चुकला तर तुमचा कन्सेप्ट चुकला ना. मग ह्यांना मी शिकवताना सांगितलंय, पण बरोबर त्या दिवशी बऱ्यापैकी गैरहजरच होती. मग तो तुम्ही सिक्वेन्स म्हणजे नोट्सला देताना ह्याच्यामध्ये योगदर्शनामध्ये त्यांनी कर्माचे प्रकार सांगितलेत काय. कर्माचे प्रकार आता पतंजली सूत्रामध्ये शुक्ल कृष्ण, शुक्ल कृष्ण, अशुक्ल अकृष्ण असे आहेत ना. आता ह्याच्यामध्ये त्यांनी ते वेदांतामधले कर्म सांगितलेत. नाही आहेत, त्यांना म्हंटल मी सरांना त्या, तर नाही आता आहे तसं हे शिकवा, म्हणजे तुम्ही करेक्शन करून शिकवा म्हणून सांगितलं. त्याच्याबद्दल आपण काय आता ह्याच्यामध्ये आता म्हणजे पतंजली योगदर्शनाची पार्श्वभूमी जी आहे ना, त्याच्यामध्ये त्यांनी 3 कर्म जे सांगितलेत ना, ते वेदांत मधले सांगितलेत त्यांनी. आता त्यांना आहे तसं शिकवायला पाहिजेत ऍक्च्युली. त्याला आता काय पर्याय नाही, आपण काय करू शकत नाही ना त्याला. फक्त मग त्यांनी सांगितलं ज्या चुका आहेत तुमच्या, म्हणजे जो सिक्वेन्स आहे तो मात्र तुम्ही शिकवताना बरोबर करून शिकवा म्हणून सांगितले. ज्यावेळेला प्रिंट निघेल त्यावेळेला आम्ही तो दुरुस्त करतो असं सांगितलं त्यांनी. अच्छा, ठीक आहे. आता ह्याचं विविध दर्शन आणि त्यांचं जे दर्शनचा परिचय होता ना, त्याच्यात पण त्यांनी इस्लाम धर्म आणि हे भगवद्गीता टाकलेत. म्हणजे दर्शनाशी काही संबंधच नाही ना तसा त्यांचा. नाहीच केवळ. आता हे म्हणजे याच्यामध्ये पंचकोश सांगितलंय, पुरुषार्थ सांगितलाय. आता पतंजल योगदर्शनामध्ये कुठं पंचकोश नाहीच आहेत ना. नाहीच आहेत. हो, आणि पतंजल योग सूत्रामध्ये टाकलेत. तेच आता आहे ते सरांशी पण बोलले मी परवा दिवशी, वाली सरांशी. ते म्हणाले आता आहे तसं शिकव सध्या, आणि मग वरती जरा फोन करून बोल मग त्यांच्याशी म्हणून सांगितलं. मग नाही, आपण आता काहीच करू शकत नाही, आणि शेवटी अभ्यासक्रम तयार करणारी बॉडी असते. मी सांगत असते की तुम्ही लेक्चर चुकवू नका, कारण ते एकदा मिस झालं की परत ते मिळणार नाही तुम्हाला म्हणून. आता तर माझ्या तरी एका पण ह्याची रेकॉर्डिंग नाही, तुमचे तर रेकॉर्डिंग तरी झालेत. माझ्या लेक्चरचे रेकॉर्डिंगच नाही आहेत त्यांच्याकडे आता. हो, संतोष सर, रेकॉर्डिंग कुठे शेअर करू नका बरं का जास्त.
हा हा त्याच्यामुळे त्यांना ते सांगितलं. ठीक आहे. तुमचं हे झालं की सांगा सर, मग घेते मी पतंजली योगसूत्र. आता मग आपण आताच ठरवूया ना, आताच ठरवूया. आता काय माझं उद्या हे संपेल 2 म्हणजे हा दोन्हीचे षट दर्शनामधले 4 उद्या संपतील माझे. माझं राहते सांख्य योग आणि म्हणजे सांख्य दर्शन आणि योग दर्शन राहतं. आता योग दर्शनामध्ये येतं योगाबद्दल काय म्हणजे सगळं वेगळं वेगळंच दिसते थोडंसं याच्यात. ह्याच्यामध्ये पण योग परिषद म्हणजे योग ह्याच्या योग परंपरामध्ये पण काही त्यांनी प्रॉपर तसं दिलं नाहीये. म्हणजे पतंजली योगसूत्राविषयीचे बेसिक वगैरे काय दिले नाहीत, पाद किती आहेत किंवा काय असं डायरेक्ट असू दे. काय झाले त्यांचं पण पहिलं वर्ष आहे ना. तेच त्याच्यामुळे मग त्या आहे ना शिकवायला प्रयोग आहे तो पण. तेच त्यामुळे जसं आहे तसं आपण अभ्यास करायला पाहिजे. हो चालतंय. मग उद्या विषय तुमचा मीमांसा ना, तो टाकते मी, करेक्शन करते ते. हा मीमांसा. आणि मग मी सांख्य दर्शन मग सोमवारी मंगळवारी घेतो. मला 2 दिवस लागतील कारण म्हणजे फास्ट घेण्यापेक्षा एका दिवसात एक संपून चालणार नाही ते. नाही मग मी कधी घेऊ म्हटलं? मी तुम्हाला सोमवारी सांगतो की सोमवारी मंगळवारी. पण तुम्ही तयारीला लागाच तुमच्या. नाही माझं आहे, मी काय उद्या पण म्हणजे आता तुमचं उद्या आहे म्हणून, नाही तर मी उद्या परवा हे करेन माझं. सांख्य दर्शनापर्यंत मी संपवतो, फक्त योग दर्शन तेवढं शिल्लक ठेवतो. आणि तुम्ही पतंजली योगसूत्रांचं झालं की मला सांगा, मी मग योगदर्शन घेतो. तर त्याला 2 दिवस लागणार मला, जास्त काय वेळ लागणार नाही त्याला. चालेल ठीक आहे काय प्रॉब्लेम. चालेल ठीक आहे. चालेल. कुणाला काय बोलायचं आहे? आणि कुणाला काही शंका आहेत तर विचारा. नाही काही शंका नाही. ठीक आहे. हे चेक करा, ती वेबसाईट चेक करा, तुमचे असाइनमेंट त्याच्यावरतीच येतील. हा हो मॅडम. ओके ठीक आहे. हा थांबूया मग. हा ठीक आहे. हरिओम. हरिओम सर. हरिओम सर.